आज 28 सप्टेंबर, बरोबर 113 वर्षापूर्वी पंजाबमधल्या लायरपूर जिल्ह्यात बंगा नावाच्या छोट्याशा खेड्यात भगतसिंगचा जन्म झाला. विद्यावती आई अर्जुनचे वडील खुश झाले. भगतसिंगच्या येण्यानं त्याची दोन्ही काका जेलमधून सुटले होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं भार्गवाल. भार्गवालचा अर्थ असा आहे की भाग्यवान. भगतसिंगच्या पायगुणानं दोन्ही काका सुटले असा अर्थ समजून त्याचं नाव ठेवलं भार्गवाल. भगतसिंग आजच्या पिढीला समजावून सांगणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या क्रांतिकारकांचं बलिदानच आमच्या भविष्याचं वाट खऱ्या अर्थानं उज्ज्वल केली आहे. 8 वर्षाचा तो भगतसिंग आपल्या आजोबांचं बोट धरून एक दिवस त्यांच्या शेतातून चालला होता. दिवस पावसाचे होते. हातातली खेळण्याची बंदूक भगतसिंगने त्या शेतामध्ये पुरली. आजोबा म्हणाले, हे भगतसिंग, हे भगत तू क्या कर रहा है? तो छोटासा बाल भगत म्हणाला, अभी बारिश आएगी, आता पाऊस येईल, आणि पाऊस आला की जसं आपण एखादं बी लावतो आणि त्यातून रोप येताना तसं हजारो बंदूक येतील आणि त्यात आपण काढू आणि ब्रिटिश सरकारला मारू. किती जॅज्युअल 8 वर्षाच्या मुलाच्या मध्ये देशाबद्दल भावना होती. आठवत असेल तुम्हाला 1919ला हत्याकांड घडलं होतं जालियनवाला बागेत. 1000 लोक जमली होती, निशस्त्र होती. जनरल डायर नावाच्या त्या क्रूर कर्म्याने आदेश दिला, गोळीबार करा, आणि गोळीबार झाला त्या जालियनवाला बागेत. मृत्यूचं तांडव झालं. 400 लोक जवळजवळ मारली गेली. भगतसिंग लाहोरला होता. लाहोरवरून अमृतसरला भगतसिंगाला 16 मैल त्यावेळची गर्दी होती. तिथं त्या बागेला वेढा होता पोलिसांचा. भगतसिंग त्यातनं वाट काढून त्या बागेमध्ये गेला. तिथे पडलेली सगळी रक्ताळलेली माती बघून त्याची मनगडातले स्नायू फुगले. डोळ्यामध्ये अंगार निर्माण झाला. स्तब्ध होऊन गुडघ्यावर बसला खाली. 2 अश्रू ढाळले आणि ती जमलेली सगळी माती एकत्र जमवलेली रक्ताळलेली, आणि बाजूची एक बाटली घेतली आणि ती बाटलीत माती कोंबून भरली, आणि ती बाटली छाती लावून 12 वर्षाचा मुलगा घरी आला. घरात शोधाशोध सुरू होती. आजी विचारत होती, किधर गया भगत? आई कासावी झाली होती. आणि उशिरा संध्याकाळी हा भगत घरी पोचला. आजीने बोटं मोडली. आईने मीठ मिरच्या वाळल्या. आपल्या बहिणीला म्हणाला भगत, इसको संभाल के रख. यामध्ये माझ्या निरपराध लोकांची हत्या झालेलं रक्त आहे. त्या आईनं बाटली देवघरात ठेवली. त्याची विधिवत पूजा केली. भगतसिंग दिवसेदिवस वाढत होता, आणि एक दिवस 16 वर्षाचा देखणा भगतसिंग, एक सुंदर मुलगी सांगून आली भगतसिंगला. सुंदर सून येणार, हुंडा मिळणार म्हणून वडील खुश होते. पण भगतसिंगनी एक पत्र लिहिलं आपल्या वडिलांना, पूज्य पिताजी, तुम्हाला माहीत असेल माझ्या आजोबांनी वयाच्या 12 वर्षी यज्ञोपवीत नावाचा एक यज्ञ केला होता, आणि माझ्या गळ्यात हार घातला होता यज्ञोपवीत नावाचा, आणि मला सांगितलं होतं, भगत तुला देशासाठी अर्पण केलं आहे. मी नाही लग्न करणार, एका सुंदर मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करणार. भगतसिंग ती चिठ्ठी ठेवून घर सोडून पळून गेला. सच्चिदानंद सन्याल नावाच्या एका क्रांतिकारकाला भेटला. 16 वर्षाचा पोरगा म्हणतोय त्या सन्यालना, मला तुमच्या संघटनेत घ्या, मला देशासाठी काम करायचं आहे. सन्याल म्हणाले, सोपं नसतं इतकं, ते खूप त्याग करायला लागेल. पहिली शपथ घेतली भगतसिंगनी, संपूर्ण देहाचा त्याग करीन माझ्या देशासाठी. सन्यालने दुसरं वाक्य सांगितलं, खूप देखणं आहेस, तुझ्या मागं मुली असतात सारख्या, कुठल्या तरी एका मुलीच्या प्रेमात पडशील आणि देशभक्तीचं ध्येय सोडून टाकशील.
तर दुसरी शपथ घेतली भगतसिंगनी, तुमच्या माझ्या भविष्यातल्या सुखासाठी दुसरी शपथ घेतली भगतसिंगनी की आयुष्यात मी लग्न करणार नाही. काम चालू होतं आणि तिकडं वडिलांनी कळलं की भगत इकडे आहे म्हणून कलकत्त्याला. त्याला पत्र लिहिलं, तू ये परत, तुझा मी लग्न करणार नाही, तुझी आजी आजारी पडली. आणि भगत परत आला लाहोरला. राजगुरू भेटला, सुखदेव भेटला, रामगोपाल भेटला. पत्रकं वाटणं, संघटन करणं, सर्वांना जमवणं आणि स्वातंत्र्याबद्दल प्रत्येकाच्या तरुणामध्ये मनामध्ये बीजारोपण करणं हे त्यांचं काम सुरू झालं. 2 बिलं येणार होती आपल्या इथं, रॉलॅट ॲक्ट आणि पब्लिक सेफ्टी बिल. आणि ती बिलं आली की ब्रिटिशांनी ती बिलं अशा ठेवली होती की पब्लिक सेफ्टी बिल म्हणजे कुठल्याही भारतीय नागरिकाला कधी विना जामीन उचलून तुरुंगात टाकता येईल, त्यांना जामीन देता येणार नाही. आणि रॉलॅट ॲक्ट म्हणजे तो कामगारांचा कायदा होतो की कुठल्याही कामगारांनी संप करायचा नाही. आणि ते भगतसिंगला समजलं. बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग त्या दिल्लीच्या असेंब्लीला वेश बदलून पोचले, गॅलरीत बसले वरती. त्या सभेचे अध्यक्ष होते पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू. जॉर्ज बुस्टर नावाचा तो अधिकारी उठला ते बिल वाचायला. बिल मंजूर झालं असं तर फार मोठा हाकार उडणार होता. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त उठले, बॉम्ब टाकला, पण अशा ठिकाणी टाकला की कुणाला इजा होता का नाही, जखम होता का नाही. धुराळा उडला. सगळे ब्रिटिशांचे पोलीस डेस्क खाली लपले. आपलं काम संपलं होतं. हे 2 छावे निघून जाऊ शकत होते, पण हे कळावं सगळ्यांना आम्ही केले का म्हणून त्यांनी हातातल्या बंदुकीन 3 वेळा ठोठो केला भगतसिंगनी. आणि वर लक्ष गेलं सगळ्यांचं. आणि मोतीलाल नेहरू म्हणाले, अरे ये तो अपने बच्चे आहे, शेर के बच्चे आहे. भगतसिंग पळू शकत होता, पण शेर का बच्चा था हो. हे मी केलं हे सगळ्या जगाला कळव ना, म्हणून त्यांनी आपल्या हातातल्या बंदुकीने आवाज काढला. ब्रिटिश सरकारचे पोलीस घाबरले होते पकडायला, कारण हातात बंदुका होत्या बटुकेश्वर आणि भगतसिंगच्या. ते म्हणले आमचं काम झालंय, बाहेरच्या ब्रिटिश सरकारच्या कानात आवाज जाऊ इतका आम्ही आमचं काम केलं, आता आम्हाला पकडा. आणि दोघांना पकडलं. त्याच्या आधी तुम्हाला आठवत असेल आपल्या देशावर एक बिल आलं होतं. ते बिल असं होतं की ब्रिटिश सरकार ठरवलं होतं की भारतातल्या कुठल्या देशाला, कुठल्या खंडाला किती प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं, कसं द्यायचं, कुठल्या जमातील द्यायचं. आणि त्याला विरोध करण्यासाठी लाला लजपत यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शांतपणे विरोध करण्याचं ठरलं होतं. ते बिलाचं नाव होतं ते सायमन कमिशन. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू गेले भेटायला. लालाजी आम्हाला तुमच्यासोबत काम करा, हे झाल विचारायचे होते. लालाजींचे सगळे मुले ह्यांना घेऊ नका, हे गरम डोक्याची मुलं आहेत. ते बोले आम्ही काही करणार नाही लालाजी तुमच्यावर. आणि त्या सायमन गो बॅकच्या घोषणा सुरू झाल्या. सायमन गो बॅकच्या घोषणा सुरू झाल्या आणि सायमनने आदेश दिला लाठी हल्ल्याचा. त्या लाठी हल्ल्यात लालाजी शहीद झाले. त्या लालाजींच्या चितेजवळ भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंनी शपथ घेतली लालाजींच्या खुनाचा बदला घेतला जाईल. याला लाहोर खून खटला म्हणतात. ठरलं ज्या स्कॉटनी मारलं होतं ना त्याला मारून लालाजींच्या शहीद झालेल्याचा बदला घ्यायचा प्लॅन ठरला. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद सायकल घेऊन हजर होते. सुखदेव बंदूक घेऊन तयार होता. आता जेलमधनं त्या पोलीस स्टेशनमधनं स्कॉट येणार आणि सुखदेव बंदूक मारायची आणि ह्यांनी पळून द्यायचा असा प्लॅन ठरला. टॉक 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 बुटांचे आवाज आले. आला स्कॉट, आला स्कॉट आला. आणि सुखदेव बंदूक मारण्याच्या वेळेस भगतसिंगनी मिठी मारली. थांब सुखदेव, हा आपला शिकार नाही आहे, हा दुय्यम अधिकारी सॉन्डर्स आहे, आपल्याला स्कॉटची शिकार करायची आहे. तेव्हा सुखदेव म्हणाला असू दे ना, हा स्वा गोऱ्या काकडीचा ह्यांनी सुद्धा लालालोर लाठी हल्ला चढवलाय. आणि भगतसिंगनी आणि सुखदेवने त्याच्यावर गोळ्या मारल्या. सॉन्डर्सच्या मोटरसायकलच्या मागे एक आपल्या भारतातलाच पण त्यांची चाकरी करणारा शिपाई बसला होता. त्यांनी आरोळी ठोकली.
साहब को मार डाला, साहब को मार डाला, चौघही पळून गेले. त्यावेळी दोनच माणसं लोकप्रिय होती भारतामध्ये, भगतसिंग आणि महात्मा गांधी. सापडलेत कुणालाच. एक दिवस भगतसिंगनी वेश बदलला, तलवारकट मिशी केली, सूटबीट घातली, एखाद्या ऑफिसर सारखा दिसायचा भगतसिंग. एक दिवस ते टांग्यातनं चालले होते कलकत्त्यातून. टांग्याला जरा म्हातारा होता. पोस्टर लागली होती, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना पकडतील, यांना इतकं इनाम मिळेल म्हणून. भगतसिंगला वाटलं जराशी त्या चाचाची मस्करी करूया. टांगा सुरू होता, टांग्यात तिघही होती. भगतसिंग विचारलं, चाचा ये घर में कौन कौन आहे, कितनी लड़के लड़की है. तो म्हातारा म्हणला 4 लड़की है. भगतसिंग ने विचारलं, शादी हुई क्या. कैसे करेंगे बेटा, हम गरीब है, रोज का जो कुछ मिलता है वो शाम को ही ख़त्म होता है. तो भगत सिंह म्हणला, चाचा जी ये जो पोस्टर है ना भगत सिंह सुखदेव राजगुरु, इनको हम पकड़ते हैं और इनको पकड़ के पुलिस के पास लेके जाते हैं और उसका जो बख्शिश मिलेगा ना उससे तुम्हारी लड़कियों की शादी करेंगे. काय त्या म्हाताऱ्याला वाटलं, त्याने त्या म्हाताऱ्याने टांगेतनं उडी मारली, असा टांगा धरून ठेवला. घोडा किंकाळा, रेटत रेटत पुढाला टांगा, पण म्हाताऱ्याने जोरात धरून ठेवलं. नीचे उतरो, नीचे उतरो म्हणला. त्याला माहीत नव्हता हा कोण आहे तो. अरे भगतसिंग सुखदेव राजगुरू पकडून माझ्या मुलींची लग्न करू, त्यापेक्षा माझ्या मुलींना मी विहिरीत ढकलून देईन. असलं देशप्रेम भगतसिंगला लाभलं होतं. तो भगतसिंग बॉम्ब टाकला, निघून गेले. आणि त्याच वेळी रामगोपाल फुटला. तिघांना अटक झाली. भगतसिंग सुखदेव राजगुरू तिघही लाहोरच्या जेलमध्ये होते. एकमेव जगातला खटला आहे, जगातली एकमेव केस आहे जे आरोपी लाहोरच्या तुरुंगात असताना तिकडे निकाल लागला. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना 24 मार्च 1931 फाशी दिली जाईल. भगतसिंग जेलमध्ये होता. जेलमध्ये अनेक पुस्तकं होती, भगतसिंग वाचायचा. जेलर म्हणला, ह्यातलं भगतसिंग एक तरी पुस्तक वाचलेस का रे. तर भगतसिंग म्हणला, ह्यातलं कुठलंही पुस्तक काढा, प्रत्येक पान माझं तोंडपाठ आहे. स्वतः 4 पुस्तकं लिहिली जेलमध्ये. भगतसिंगचे मित्र म्हणाले एक दिवस त्याला, कशाला मरतोयस, दे पत्र ब्रिटिश सरकारला, माफी माग. अनेक क्रांतिकारक माफी मागतात आणि सुटतात जेलमधनं, पण त्यांना अट एकच असते ब्रिटिश सरकारची, की परत राष्ट्रासाठी देशासाठी काही करायचं नाही, तुमचं शेत तुमचं घर तिकडं करायचं काय. भगतसिंगनी पत्र लिहिलं ब्रिटिश सरकारला. काय लिहिलं, माझी फाशी रद्द करा, माझी फाशी रद्द करा आणि भर चौकात गोळ्या घालून मला ठार मारा. माझ्या चेहऱ्यावर कफन घालू नका, माझे हात बांधू नका. अरे मरताना भगतसिंग कसा मरतो ना हे सगळ्या जगाला कळू दे. प्रत्येक आईला वाटावं माझा मुलगा भगतसिंग व्हावा. तिथं जमलेल्या सगळ्या तरुणांना वाटावं मला भगतसिंग सारखं व्हायचं आहे. मला असं वाटतं ना जगावं, पण माझ्यातला कमकुवतपणा जगापुढे आला ना तर कुठल्या आईला नाही वाटणार माझा मुलगा भगतसिंग व्हावा म्हणून. हे असला भगतसिंग होता, निधड्या छातीचा. 5 किलो वजन वाढलं होतं जेलमध्ये. घाबरला होता मृत्यूला मुलगा. 1 मार्च 1931 3 आया गेल्या सुखदेव भगतसिंग राजगुरूच्या भेटायला. आई शेवटी ती रडणार ना, रडली. भगतसिंग म्हणला, 24 मार्चला मला फाशी झाली होती, न्यायला येऊ नकोस. कारण रडलेली आई मला नाही चालणार. लोकांनी म्हणता कामा नाही, भगतसिंगची आई रडायला लागली होती. तू येऊ नकोस, माझा बारकावा कुलबीर आहे ना त्याला पाठव माझं शव घ्यायला, माझा मृतदेह घ्यायला. 20 मार्च 1931 3 आया गेल्या परत जेलरला भेटायला. 24 तारखेला आमची मुलं या जगातून निघून जाणार आहेत. आमची कोक उजडी होणार आहे. एकदा आम्हाला शेवटचं दर्शन घेऊन दे ना आमच्या मुलांचं. त्या जेलरच्या पाया पडत होत्या, सांगत होते आम्हाला दर्शन घेऊ दे आमच्या मुलांचं शेवटचं. जेलरला दया येत नव्हती, पण त्यांचं गिडगिडणं बघून शेवटी त्याच्यातला माणूस जागा झाला.
सांगितलं फक्त एका आईला परवानगी देतो भेटायची, फक्त एका आईला, आणि ते सुद्धा 5 मिनिटं. ठरवा कोणी जायचं ते. काय सांगू, कसल्या आया होत्या त्या. शिवाजी काळाला जिजाऊ व्हायला लागतं आम्हाला. ह्या असल्या आया होत्या म्हणून त्यांच्या पोटी ही क्रांतीवीर जन्माला आले. भगतसिंगची आई म्हणते राजगुरूच्या आईला, माँ तुम जाओ, माँ तुम अंदर जाओ, तुम्हारे राजगुरु को मिलो, मेरा भगत भी कैसे देख के आओ. आणि राजगुरूची आई म्हणते नाही 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 नाही, ती सुखदेवच्या आईला म्हणते तुम जाओ माँ अंदर, तुम जाओ, तुम्हारे सुखदेव की हालचाल पूछो, मेरा राजगुरु कैसे देखो और इनका भगत भी कैसे देख के आओ. अरे केवढा त्याग. शेवटची 5 मिनिटं भेटलीत आपल्या मुलाला भेटायला, पण ती प्रत्येक आई दुसऱ्या आईमध्ये तू आज जा तुझ्या मुलाचं दर्शन घे. शेवटी वेळ निघून गेला आणि जेलर म्हणला आता एकाही आईला आज जाऊन देणार नाही, वेळ संपली. तेव्हा भगतसिंगची आई म्हणाली 24 मार्चला एक काम करा, माझ्या भगतला तिघांच्या आधी पहिली फाशी द्या, कारण भगत परत जन्मलेला आधी येईल यांच्या आधी, आणि ब्रिटिश सरकारला स्वातंत्र्यासाठी ह्या देशातनं हाकलून देईल. 22 मार्च 1931, 2 दिवसांसमोर मृत्यू आहे. भगतसिंगने आयुष्यात देव नाही मानला कधीच. तो म्हणायचा देव असेल तर मग गरीबावर श्रीमंत लोक अत्याचार का करतात, गरीबाच्या मुलीला जाळलं का जातं, एवढा पैसा आहे श्रीमंताकडे पण ते गरीबाला दान का करत नाहीत, देव बिव सब झूठ आहे म्हणायचा भगतसिंग. 22 मार्च भगतसिंगने आपले वकील प्राणलाल मेहताना सांगितलं, रशियाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ना, त्या कॉम्रेड लेनिनचं आत्मचरित्र मला वाचायचं आहे, ते पुस्तक मला पाहिजे. 2 दिवसानं समोर मृत्यू दिसतोय आणि ह्या मुलाला पुस्तक वाचायचं आहे. आई नको, वडील नको, नातेवाईक नको, पुस्तक वाचायचं आहे, आत्मचरित्र कॉम्रेड लेनिनचं. दुपारी 11, 11:30 पुस्तक मिळालं. 22 तारखेला पुस्तक वाचत गेला भगतसिंग. 22 तारखेला ब्रिटिश सरकारने एक गुपचूप बैठक घेतली, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. त्यांना सगळ्यांनाच सांगितलं की 24 मार्चला फाशी दिली तर जेलच्या बाहेर हजारो क्रांतिकारक जमलेत, ते आपले हिरो फासावर गेले तर रागाच्या भरात आत येतील आणि आपल्यावर हल्ला होईल. कारण ज्या जेलमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू राहायचे ना, त्या जेलला प्रचंड अशी भिंत होती, एकच दरवाजा होता, त्या दरवाज्यातून आत यायचं आणि त्या दरवाज्यातून बाहेर जायचं. आणि हादरलं होतं ब्रिटिश सरकार, त्या दरवाज्यातून हजारो क्रांतिकारक आत येतील. काय प्लॅन केला की 24 तारखेची फाशीच्या ऐवजी उद्या 23 तारखेला गपचूप रात्री फाशी द्यायची. दिनेश सिंगला बोलवून घेतलं, तयारी कर, उद्या फाशी द्यायची आहे. का? निर्णय काय झाला कोर्टाचा? 24ला फाशी आहे ना, आई पाहिजे पाणी पाहिजे, वडील पाहिजेत ना, भाऊ पाहिजे ना खांदा द्यायला. ते बोले नियम आम्हीच करतो ना, आम्हीच मोडतो, तो मला मी नाही करणार. मग त्याला आत टाकलं. ठरलं 23 मार्चला गुपचूप फाशी द्यायची. 23 मार्चची सकाळ. भगतसिंगला समजलं की आपली फाशी उद्या नाही, आज रात्री आहे. चेहऱ्यावरची रेषा नाही हल्ली त्याच्या. फक्त लेनिनचं पुस्तक वाचत होता भगतसिंग. संध्याकाळी फाशीची वेळ झाली. तो फाशी देणार जल्लाद. विचार करा, पलीकडे 3 क्रांतीवीर आहेत. भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचतोय. त्यांनी काठी आपडली. चलो सरदार, तुम्हारा वक्त आ गया. तेव्हा भगतसिंग म्हणतो, मेरे यार, मेरे दोस्त, एक 5 मिनिट रुक जाना. एक क्रांतिकारक दुसरे क्रांतिकारक को सलाम करताय. शेवटची 4-5 पानं उरली होती त्या लेनिनची वाचायची. मृत्यू समोर आहे 5 मिनिटांत, आणि हा माणूस, हा युवक लेनिनचं पुस्तक वाचतोय.
काय निधड्या छातीचे होते ना हे. डाव्या बाजूला सुखदेव, उजव्या बाजूला राजगुरू, तिघं चालले फासाकडं. इन्कलाब जिंदाबाद, मेरा रंग दे बसंती चोला. बसंती म्हणजे मातृभूमी, माझं सगळा खून, माझं सगळं रंग त्या मातीत मिसळू दे देशाच्या. छाती काढून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची 3 रूपं छाती काढून डौलान चालली. जसं काय एखादा आनंदोत्सव चालले, जसं काय एखादा मोठा जल्लोष करायला चालले. अधिकारी म्हणाले ब्रिटिश सरकारचे, अरे हे तिघं तर मृत्यूला चाललेत आणि यांना भीती वाटत नाही, मृत्यूचं लवलेश नाहीये चेहऱ्यावर. काय गाणी म्हणतायत, आनंद उत्सव करतायत. तेव्हा भगतसिंग म्हणला, मॅजिस्ट्रेट साहेब, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच, कारण तुम्हाला 3 क्रांतिकारकांना हसत हसत फासवर जाताना बघायला मिळालं. देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक तुम्हाला बघायला मिळाले. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. तो फाशी देणारा अक्षरशः डोळ्यात आसू गाळत होता. आतापर्यंत खूप फाश्या दिल्या, पण हे 3 तरुण हे देवदूत खरे आणि ह्यांची फाशी माझ्या हातनं नको. परमेश्वर कुठं असशील तर ये खाली आणि फाशी रद्द कर. तिघही फासाच्या तख्तावर चढले. विचारलं, आखरी इच्छा क्या है? कुछ नहीं, बेड्या खोलू. गले लागा नाही. बेड्या काढल्या आणि तिघांनी मिठ्या मारल्या. इन्कलाब जिंदाबाद, फिर मिलेंगे. भगतसिंगनी त्या फाशीच्या दोराचं चुंबन घेतलं. जसं आपण प्रेयसीचं हलकं चुंबन घेतो ना, तसं चुंबन घेतलं. त्या फाशी देणारे मला, चल जल्दी जल्दी, नाही रुकने का तुम्हारे देश में. आणि स्वतःच्या हातानेच फाशीचा दोर आपल्या गळ्यात घातला. तो जल्लाद, अक्षरशः जल्लाद डोळ्यात आसू घालत होता की खूप फाशी दिली, पण असली फाशी माझ्या हातून नको. इशारा झाला आणि त्या जल्लादने चाप वाढला आणि 3 जवान लोंबकळू लागले. घड्याळात संध्याचे 7:33 होत झाली होती. भगतसिंगचं वय 23 वर्ष 5 महिन्यां फक्त 26 दिवस होतं. इथं हाल नाही संपले तिघांचे. तिघांना खाली काढलं आणि त्याचे तुकडे तुकडे केले. ते सगळे तुकडे एका पोत्यात टाकले. एक हिंदू पंडित आणि शीख धर्मगुरूला बोलवून घेतलं आणि ते पोतं अक्षरशः ट्रकात टाकलं. मागची जेलची भिंत फोडली आणि पाकिस्तानमध्ये आजही फिरोजपूर नावाचं गाव आहे, तिथे तो ट्रक पळवत पळवत नेला 60 किलोमीटर. शेवटच्या क्षणी आई नव्हती, बाबा नव्हते. चिता रचली. चंदन खूप होतं, पण वास जाईल म्हणून लाकडं घेतली. डालडा नाही घेतला, रॉकेल घेतलं आणि ते हातापायाचे डोके तुकडे झालेले, अत्यवस्थ झालेले कसे तरी टाकले त्या चितेवर. कुत्री मांजर फेकावी तशी. आणि अग्नी दिला. छोटा भाऊ भगतसिंगचा कुलबीर बाहेर, वडील बोलू दे, शांत व्हा शांत व्हा, उद्या फाशी आपली. तो कुलबीर आला वडिलांच्या कानात, पिताजी रुक जाइए, भगत को फांसी हुई, मेरा भाई कया, पिताजी रुक जाइए. काय ताकदीचा वडील होता तो. चुप बैठ, मत बोल किसी को. तू जर आता बोललास ना, आज भगतला आत्ताच फाशी आली उद्याच्या ऐवजी, ते लोक रागात आज जातील आणि ब्रिटिश सरकारच्या गोळीला बळी पडतील. बोल नकोस कुणाला. आज भगत मेला आहे, फाशी झाली आणि वडील बाहेर भाषण करतोय, शांत व्हा, उद्या फाशी आहे. आणि गवळी गेला दूध घालायला जेलमध्ये आणि बघितलं की तिन्ही जवानांना, आपल्या हिरोना तिन्ही शहीद फाशी झाली आहे. आणि तो ओरडत झाला, अपने हिरो शहीद हुए, भगत को फाशी हुई. आणि मग लोक चिडली. हातात मशाली घेऊन त्या फिरोजपूरकडे पळत सुटले. जरा कुठं अग्नी
पेटला होता, चटके बसू दे तिघांच्या, हात कुठं होता, पाय कुठं होतं, मुंडकं कुठं होतं, जरासा अग्नीने त्या तिघांना तरुणांना वेढलं होतं. आणि तेवढ्यात बघितलं ब्रिटिश सरकारने की लांबनं हजारो क्रांतिकारक मशाली घेऊन येत आहेत. घाबरले. रात्रीची वेळ होती. माती टाकली त्याच्यावर, अंधार केला ज्वालांचा, आणि ते तुकडे सगळे ओढले खाली. आणि बाजूला सतलज नावाची नदी वाहते पाकिस्तानमध्ये आज, ते टाकून ब्रिटिश सरकार पळून गेले. तिघांनाही शेवटचा अग्नी नाही भेटला. आई वडील नव्हते पाणी पाजायला. पाकिस्तानमध्ये आजही भगतसिंग लोकप्रिय. हे सांगायचं कारण असतं की किती समजेल उमजेल मला माहीत नाही, पण असली माणसं आमच्या देशात क्रांतिकारक जन्माला ना, म्हणून माझा देश स्वतंत्र झाला. त्या माझ्या भगतसिंगच्या 113वी जयंती आहे. तो भगतसिंग आमचा स्फूर्तिदायक व्हावा. देखना होता माझा भगतसिंग, देखना. मुली मागे लागायच्या, गोंडा घालायच्या. हॅट, इश्क प्रेम मला नाही करायचं. माझी देश, माझी आई, भारत माता ती अडचणीत आहे. लहानपणी ती मुलं म्हणायची, तू कोण होणार? एक म्हणायचा डॉक्टर, एक इंजिनियर, एक म्हणायचा वकील, हा म्हणायचा मी देशासाठी लढणार, मी लग्न नाही करणार, एका सुंदर मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करणार. त्या भगतसिंगला 23 वर्षी फाशी झाली. आमच्या प्रत्येक तरुणामधून भगतसिंगचे विचार जाज्वलपणे पेटून उठले पाहिजेत. असे हजारो भगतसिंग या देशासाठी कुर्बान झाले म्हणून माझा देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आम्ही झेंडावंदन करतो. आमची छाती अभिमानानं फुलून येते. आमच्या तोंडात गाण्याचं देशभक्तीचा झेंडा उंचावर रहे आम्हाला. पण विचार करा, 15 ऑगस्टला मी ज्या झेंड्याला सलाम केला असतो, ज्या 26 जानेवारी मी झेंड्याला सलाम करतो, तोच झेंडा 16 ऑगस्टला 27 जानेवारीला कुठेतरी गटारात पडला असतो. कधी आम्ही उचलला का? विचार आपल्या स्वतःच्या काळजाला प्रश्न. तो उचलला पाहिजे, आपल्याला घाण लागली पाहिजे, पण माझ्या देशाची अस्मिता अशी कुठेतरी लोळता कामा नाही. कारण 6.5 लाख लोक ज्यावेळी शहीद झाले ना, तेव्हा देश स्वतंत्र झाला. इतनी सस्ती नाही मिळाली आम्ही आझादी. त्या आज भगतसिंगचं स्मरण करता आलं. ह्या निमित्तानं त्या भगतसिंगला सलामी देता आली. तो भगतसिंगचे विचार, त्या क्रांतिकारकांचं आमच्यासाठी केलेलं बलिदान हे आम्ही कधी विसरू नये, म्हणून मी आज संवाद साधला. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार 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 गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और हर गलती का जवाब गोली से दे उसे हिंदुस्तान कहते हैं. जय हिंद.